टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मी एका कार्यक्रमाला पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाचं दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती। काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला। विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद मागितला आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी इथून चाललो आहे। नाही, असं आहे की नमामि चंद्रभागा ही निरंतर निर्मल आणि स्वच्छ जग असणारी ही पवित्र नदी आहे, जी आज नव्हे हजारो वर्षापासून वारकरी या ठिकाणी येतात। आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूरपर्यंत याची योजना केली। पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून येणारं जे काही तिथं घाण पाणी होतं आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने 995 कोटीची STP ही मंजूर झाली। आता या STPचं काम सुरू आहे। तुम्हाला आठवत असेल पंढरपूरलाही एक STP मंजूर करण्यात आली। आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची STP करावी लागेल आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे। पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे, मग ग्रामपंचायत असो की महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे, पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे सांडपाणी ते येतं। पण मला विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम करेल। काल अमित शहांचा दौरा झालेला आहे। काल अमित शहा असं आहे की माझी तुम्हालाही विनंती राहील की सामना कधीच चांगलं म्हणू शकणार नाही। छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याचं सध्याचं एकमात्र काम आहे। स्वतः आदरणीय अमितभाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आले आणि त्यांच्या दौऱ्याचा किस काढायचा आणि हे धीरे धीरे हे काही लोकांची सवय लागली आहे। मी स्वतः नाशिकमध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं, मी बोललो, काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही आवाजवी नव्हतं, पण त्याच्यावरही बातम्या होतात। तर मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात। प्रमोशनचा नक्की उलगडा काय होतं भाऊ? पण नाशिकमध्ये आपण प्रमोशनचा विषयच नव्हता हो, ते भाषण होतं लोकसभा विधानसभेच्या गमती जमती आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागेमध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन होतं। तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार हे नेहमी यावं लागेल, कायम राहावं लागेल, याच्यात काही चूक आहे? पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असाल असा माझा समज आहे, हा चुकीचा ठरवू नका। आणि माझ्यानंतरचे जे 2 वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत, मग त्यांच्या प्रमोशनचं काय होईल? मग त्यांना काय आम्हाला पक्षात घ्यावं लागेल का? असा तो गमती जमतीचा भाग होता। काही लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं, हे दुःखदायक आहे। अशानी स्वतः
पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार. चूक असेल तर चूक म्हटलं पाहिजे, पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूरपर्यंत द्विअर्थ नाही आहे तरीही आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी नापीक कल्पना निघणं हे योग्य नाही. काल अमित शहाच्या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी तक्रार केली कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात. मला वाटतं की आता या माझं भाषण लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या गमती जमतीवर झालं, आता या रोजच्या गमती जमती सुरू झाल्या आहे. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात असं म्हणायचं, यातून मला भीती एवढीच वाटते की सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमानपत्राला एक गंमत जम्मत या नजरेतून बघेल. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकते काय आपण बोलतोय. एकनाथ शिंदे यांनी असा आहे, जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो. अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही. फक्त टर्मनुसार अनुभव धरू नका, सर्व अनुभवी असं आहे. मग डावललं असं म्हणणं योग्य नाही. नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो. आता असं अनेकदा होतं, एक जातो दुसरा येतो, म्हणून डावललं हा शब्द योग्य नाही. आणि मंत्री असणं म्हणजेच न्याय हाही भाव असणं योग्य नाही. आता आमचे समाधान अवताडे किंवा आमचे प्रशांत पाटील मागक पाटील परिचारक हे मंत्री नाही झाले म्हणजे यांच्यावर का अन्याय झाला का. एकनाथ शिंदेंनी अजित पवार एक मिनिट नितीन जगामध्ये कोणी कोणाचं खच्चीकरण करू शकत नाही. सबका मालिक भगवान विठ्ठल आहे. जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल भगवान करतो. अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला अजून काही ट्विस्ट करायला बातमी हवी आहे का. असं आहे, अनेक जण बातम्या देण्यासाठी आहेत ना. माझी काय मदत घेताय तुम्ही. विधान परिषद असू दे, ज्यांची नावं खरंच चर्चेत असतात, अपेक्षित आहे असं आहे. त्यांच्यावर कायम असं का होतं. 28 युगे विठ्ठल उभा विटेवरी. तर आपण संयम शिकायचा की नाही, फक्त दर्शन घ्यायचं. अजित पवार निधी देत नाही, एकनाथ शिंदे अमित शहाकडे जाऊन तक्रार करणार आहे. अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. अजितदादा स्वतः बोलले. आज परत भेट घ्यायला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहे, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमितभाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमितभाईंसोबत बोलतील. पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणताय. पुन्हा सांगतो, 3 पक्षामध्ये आगबेग असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत. पण आमच्या 3ही पक्षामध्ये आगबेग आहे. आमच्या 3ही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे. तो म्हणजे विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे. अजितदादा आत्ता परवा तेच म्हणाले की देशहितासाठी मी आलो आहे. NDA मध्ये जे पक्ष आले ते देशहिताचा विचार करून आले आहे, मताचा विचार करून आले नाही. आणि म्हणून देशहितासाठी हे 3 पक्ष आजही एकत्र आहे. आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे 3 पक्ष असेच एकत्र राहिले पाहिजे. करू
असं आहे, असं करू नये. भारतरत्न ज्यांना आपण उपाधी दिली, ज्यांना महाराष्ट्र भूषण दिलं, त्यांच्याबद्दल जर तुमच्या मनात या अगोदर माहिती होती तर जेव्हा सरकार असताना तुमचं कारवाई करायला हवी होती. असं वक्तव्य करून ज्याचा काही पुरावा नाही, जी चूक झाली त्या चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरला शिक्षा झाली पाहिजे, पण त्या डॉक्टरच्या चुकीबद्दल त्या कुटुंबाला नाव बोटं ठेवणं हे काही योग्य. नाही, पण त्यांनी उशीर केला. जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेटमध्ये EVM मशीनचा उपयोग करत लांबलचक भाषण दिलं, जेव्हा 2010-11 संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की दुनिया की कोई ताकत EVM को हॅक नहीं कर सकती, आयोग बसवला. या मॅडमनी जर तेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हे असं निवडणुका हारल्यानंतर अशा गोष्टी सुचणं हे वाईट आहे.